हे हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोना. कसे आहात सगळे? आज आहे वटपौर्णिमा. म्हणजे वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी मी ब्लॉग बनवते आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी उपवास धरलेला नाहीये. आणि मला नटायचं, मेकअप करायचं खूप माझं म्हणजे हा पॅशन आहे. सो आज चला आपण करूया मेकअप सॉफ्ट अँड सिम्पल, जो फटाफट होणारा आहे. माझ्या हातात जे काय भेटलं ते मी वेअर केलंय आणि आज साधं सिंपलच आपण स्टार्ट करणार आहे. मेकअपसाठी मी पहिलं मॉइश्चरायझर लावलेलं, त्याच्यानंतर थोडंसं प्रायमर लावलेलं. आज मी थोडंसं पीच टोन यूज करणार आहे, कारण की मी अपग्रेड होतेय, नवीन-नवीन टेक्निक शिकते, नवीन-नवीन ऑनलाईन क्लासेस लावलेत. सो त्याच्यामध्ये मला वेगळी एक टेक्निक आणि वेगळं एक काही शिकायला भेटलेलं आहे. ते मी यावेळेला असं माझ्यावरती अप्लाय करून बघणार आहे. सो मी पीच टोन यूज म्हणजे मी रिक्रिएट केला तो करेक्टरचा आणि मी बनवला आणि तो मी लावून आता मी पूर्ण माझ्या फेसला जिथे-जिथे ब्लॅक डार्क स्पॉट आहेत तिथे मी लावले. हा ब्लेंडर इवाराचा आहे. जिथे मी जिया सोसा म्हणून तुम्हाला मेकअप आर्टिस्ट माहिती असेल, जी सुरतची फेमस आहे. सो त्यांची मी ऑनलाईन क्लासेस घेतलेले. तर त्यामध्ये आम्हाला गुडी बॅगमध्ये 3,500-4,000चं आम्हाला गुडी बॅग मिळाली. त्याच्यामध्ये हे मला मस्तपैकी ब्लेंडर मिळालेला आहे आणि बाप ब्लेंडर आहे. बाप ब्लेंडिंग आहे. आणि आज मी कन्सिलरवरच मेकअप करणार आहे. फॉरएव्हर 52चा मी हे कन्सिलर यूज केलेलं आहे. जर याची तुम्हाला शेड पाहिजे असेल किंवा तुम्हाला डस्की स्किनवरती कोणती जाते हे तुम्हाला जर नॉलेज पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा. सो मी पूर्ण फेसला कन्सिलर अप्लाय करून घेतलंय आणि तोच ब्लेंडर घेतलाय. मी सांगते, हा ब्लेंडर तुम्ही बाय करा. खूप सुंदर हे प्रमोशन वगैरे काही नाहीये, पण एक नंबर ब्लेंडर आहे. जो ब्लेंडिंग मी पी-ए-सीचा ब्लेंडर यूज करते, पण जेवढी मला पी-ए-सीच्या ब्लेंडिंगमध्ये जेवढी मजा नाही आली ना, जेवढी इवाराच्या आली. हे हॉनेस्टली म्हणजे मी तुम्हाला रिअल जे आहे ते तुम्हाला मी सांगते. सो मी हे पूर्ण फेसला पूर्ण ब्लेंडिंग करून घेतलं मस्तपैकी. ब्लेंडिंग करून झाल्यानंतर म्हणजे मला असं झालेलं की करू की नको करू, पण नाही. माझं असं झालं की आता मी चालू केलं तर करणार, कारण की माझी तब्येत खरंच म्हणजे साथ देत नव्हती. तुम्हाला माझ्या फेसवरनं कळत असेल की मी किती आजारी आहे आणि हे खूप रेंगाळत वगैरे असं मी सगळं सेटिंग केलेलं आहे, सेटअप केलेलं आहे. सो पूर्ण चेहऱ्याला मी कन्सिलरनी पूर्ण कव्हर करून घेतलं. तुम्ही बघितलं असेल पूर्ण ऑलमोस्ट माझ्या चेहऱ्यावरचे ब्लॅक डार्क वगैरे सगळे काही गायब झालेले आहेत. सो हे सगळं करताना कान आणि नेक कधी विसरू नका. नाहीतर ते वेगळं आणि हे वेगळं होऊन जातं. त्याच्यानंतर मी मस्तपैकी टाटचं कन्सिलर आहे माझ्याकडे, तर मी ह्यावेळेला विचार केला की त्याच्याने मी हायलाइटिंग करणार. सो एकदम मिनिमल आणि खूप कमी म्हणजे जस्ट 1 डॉट दोन्ही साइडला मी लावले आणि मस्तपैकी ब्लेंड करून घेतलंय. आणि ब्लेंड केल्यानंतर बघा असं चेहरा दिसतोय मस्तपैकी. तो ब्लेंड करून झाल्यानंतर मी हायलाइटिंग केली. हायलाइटिंग ब्लेंड करून घेतली. तुम्हाला दिसत असेल नोजला, इयरच्या खाली, चीनला. मग त्याच्यानंतर मी घेतलं ब्लशर. ब्लशर मी जिथे शिकत होती तिकडे मला सँडविच टेक्निक शिकवली आहे. सो मी तो ट्राय करणार आहे आज. सो बघा, क्लायंटवरती ट्राय करण्यापेक्षा स्वतःवरती ट्राय करा, म्हणजे आपल्याला त्याच्या गोष्टीची कल्पना येते. मी कालच अतुरेन सरांचा मी एक लाईव्ह मेकअप बघत होते. त्यांचं एक म्हणणं आहे, की तुम्ही चुकलेच पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये, तरच तुम्ही त्या पुढे जाणार. सो माझं असं होतं, की नाही मी हे ट्राय करणार. माझी एनर्जी खूप डाऊन होती. मला माहिती नाही मला काय झालंय. पण माझं असं झालेलं, की मी पूर्ण बेडवर होती. मग ठीक आहे असो, तो पाठचा पाठ जाऊ द्या, तो पास झालं ते. सो नव्याने मी चालू केलेलं आहे. मस्तपैकी ब्लेंडिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्या आधी पावडर ज्यावेळेला लावायची, त्यावेळेला मी पूर्ण फेस कव्हर करायची. पण आता जे मी शिकली आहे, त्यावरनं मला कळलेलं आहे, की पावडर आपल्याला कुठे प्लेस करायची आहे. नेमकी कुठल्या-कुठल्या जागेला. तर तुम्हाला दिसत असेल, की मी कुठे-कुठे प्लेस करते. सो पावडर व्यवस्थित मस्तपैकी बेक करून घेतलं. पावडर असं लोकं म्हणतात, भरमसाठ पावडर लाव, काही नाहीये. तर मला नाही वाटत, ती रॉंग टेक्निक आहे. पावडर लावायची पण टेक्निक आहे. ती जर तुम्हाला आली
तर खूपच छान. हे फॉरेव्हर 52चं बनाना शेड वापरतेय पावडरची. सो त्याच्यानंतर मी थोडंसं पावडर कॉन्टरिंग केलंय, थोडंसं मामूली. त्यानंतर पूर्ण ब्लेंड करून घेतलंय. चीन थोडंसं शेप असं मला वाटत नाही, की मी आजारी असल्यामुळे थोडे बारीक झाल्यामुळे मला गरज आहे. सो बऱ्यापैकी करून झाल्यानंतर थोडंसं नोजला कॉन्टरिंग करून घेतलंय. मला काहीतरी डिस्टर्बन्स येत आहेत. त्याच्यानंतर नॉर्मल असं ब्राउन शेड लाईट घेऊन मस्तपैकी म्हणजे पूर्ण आउटर कॉर्नरला सॉकेट बनवते आणि जास्त काहीच नाही आय मेकअप करणार आहे मी. नुसतं नॉर्मल, जस्ट नॉर्मल. त्याच्यानंतर पुढे थोडासा लाईट कलर लावते. माझ्या डोळ्यांना क्रीज लाईन्स खूप आहेत. माझ्या डोळ्यांना क्रीज असल्यामुळे मला खूप आयशॅडो करताना प्रॉब्लेम होतो. पण नाही, जर तुमच्याकडे ट्रिक असणार तर तुम्हाला सगळं काही समजणार. सॉरी, तुम्हाला डिस्टर्बन्स येते, आवाज येतोय. त्याच्यानंतर हे त्यानंतर मी घेतलंय फॉरेव्हर 52चं आयब्रो डिफाईन करायला ब्राऊन कलर. सो नॅचरल ब्राऊन कलर आहे. हे क्रीम बेस वरती आहे, पावडर बेस वरती पण येतं, पण पावडर बेस मी हे डेली यूजला वापरते. हे क्रीम बेस वाला आहे. हे मस्तपैकी पहिले आयब्रो व्यवस्थित माझे आयब्रो तर मायक्रो ब्लेडिंग वाले आहेत, त्यामुळे मी एवढं काही मला हे नाहीये. पण थोडे डार्क करते कारण की ते फेड झालेत बऱ्यापैकी. सो आयब्रो डिफाईन करून झालं आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं हातामध्ये सँडविच टेक्निक, जे तुम्हाला मी सांगितलंय ज्या पद्धतीने, त्याला हायलायटर लावायला घेतलंय मी. तर डिवॉलचं हायलायटर घेतलंय. मस्तपैकी सँडविच टेक्निक म्हणजे तुम्हाला पहिलं ब्लश करायचंय, मग हायलायटर करायचंय, परत ब्लश करायचं, परत हायलायटर करायचं. सो ह्याला सँडविच टेक्निक बोलतात. सो मी आता नवीन ठिकाणी जिकडे जिया सोसा मॅडमनी आम्हाला हे शिकवलंय, त्यामुळे मला ह्या गोष्टीची नॉलेज आहे, तर तो मी ट्राय केला. छान वाटतं. त्याचं एक वेगळंच दिसून येतं. बघा, मी परत ब्लश करतेय. सो माझं असं झालं, की मी जेवढं शिकली आहे नवीन, ते सगळं ट्राय करून बघायचं मला वेगवेगळ्या पद्धतीने. काय नाही, कारण की मेकअप आर्टिस्ट खूप सारे लोक आहे ना घाबरतात. खूप सारे लेडीज असतात ना, ते विचार करतात, की अरे किती टाकू, म्हणजे किती लावू? जास्त तर नाही ना वाटणार आहे, समोरची भूत तर नाही ना दिसणार आहे आणि समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल? तर हे खूप सारे क्वेश्चन्स असतात डोक्यात. माझ्या देखील होते. सो त्याच्यानंतर मी घेतलाय हातामध्ये लायनर. तर लायनर पण मी विंग लावायचा प्रयत्न करत होती. पण सेम प्रॉब्लेम, क्रीज असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आला. तरी पण मी बऱ्यापैकी ट्राय केलाय आणि मी छानपैकी लावलं. लायनर मी इंग्लॉटचं लायनर वापरते. एक नंबर आहे लायनर. इंग्लॉटचं लायनर ब्लेंडिंग खूप चांगली आहे आणि पिगमेंट खूप चांगले आहेत त्याचे, एकदम डार्क आहे. आणि बरं, हे निघत नाही का, म्हणजे तुम्हाला हे कंपल्सरी मेकअप रिमूव्हर वापरावं लागतं. तेव्हा जाऊन ते क्लीन होतात. तरी सुद्धा असे काळे डाग राहिलेले असतात. त्यामुळे मी लवकर लायनर लावत नाही. तर मी म्हटलं आज लावणार आणि मस्तपैकी लायनर लावून घेतलंय मी छानपैकी. आणि बऱ्यापैकी मी आज काजळ ट्राय केलंय. मी काजळ कधी लावत नाही, पण आज मी काजळ सुद्धा लावलंय. छान वाटतंय, म्हणजे चांगलं वाटतंय. त्याच्यानंतर मी ब्राऊन कलरची स्विच ब्युटीची लिप लायनर घेतलंय आणि परत एकदा म्हणजे मी ती लिप लायनर करून घेते आणि परत एकदा आम्हाला मला गुडी बॅगमध्ये लिपस्टिक मिळाली आहे मस्तपैकी. ती मी लिपस्टिक ट्राय करणार आहे मिडलला. सो हे ओम्ब्रे लिपस्टिक ट्राय करणार आहे मी. ह्याला ओम्ब्रे टेक्निक बोलतात. बाजूने डार्क लिप लायनर आणि मध्ये एकदम लाईट शेड न्यूड. आणि मी तुम्हाला दाखवते आता. आणि दुसरी लिपस्टिक जी आहे ती ही रिकोडची आहे ही. त्याचा पण नंबर मी तुम्हाला सांगेन किती आहे. पण छान वाटत होतं. मी त्यांना मिडलला लावून मस्तपैकी ब्रशनी सगळे आणि व्यवस्थित मर्ज करून घेतली. बघा, हा कलर आहे. एक नंबर वाटतं. मला आवडलं.
म्हणजे असे लिपस्टिक मी लवकर लावत नाही, पण जेव्हापासून मला माहीत पडलंय, की असे टेक्निक वापरायचे, असे वापरायचे. तुम्ही मोस्टली मला बघाल, मला पिंक, पर्पल ह्यामध्येच मी असते, पण ह्यावेळेला मी ब्राउन यूज केलाय. सो मी हे जवळ आरसा घेऊन व्यवस्थित ब्लेंड करते, मर्ज करते लिप लायनर आणि मिडल कलर जो आपण न्यूड कलरचा लावलाय तो मी मर्ज करते. कारण की व्यवस्थित मर्ज कराल प्रत्येक गोष्टीत मेकअपमध्ये ब्लेंडिंग फार महत्वाची. त्यानंतर मी घेतला आहे मस्करा, माझा फेवरेट मस्करा फेरारुसीचा. एक नंबर पिगमेंट आहे पण. आणि म्हणजे मी मस्करा बेसिकली आता जे काही चाललंय, यंग झेनझी मुलं आहेत त्यांना मस्करा खूप आवडतो. मला मस्करा नव्हता आवडत बिकॉज ऑफ एकच कारण की ब्लॅक होतं, पण नाही. हा मस्करा एकदम सुंदर आहे, तशाच्या तसा राहतो आणि लॅशेस खूप सुंदर दिसतात. आणि मला लॅशेस कमी असल्यामुळे मला जरा आवडायला लागले. ते लावल्यानंतर जरा लॅश समोरच्याला दिसून येतात डार्क असे आणि कळतं की म्हणजे लॅश आहेत. सो डोळे, लॅश प्रत्येक गोष्टी एक सौंदर्य असतं. जसं डोळ्यांना लॅश, पापण्या, भुवया जे लोकं यू नो आर्टिफिशियल लावतात. पण आपल्याकडे आहेत तर त्या थोड्या डार्क करूया बस एवढंच आहे. बाकी काही नाही. तर सुंदर मस्तपैकी लावून झालेलं आहे. तर जे फेरारोसीचे जे पण कोणी मास्कारा वापरते त्यांना माहिती असेल, की बारीक ब्रश एक असतं ते लोअर लॅशसाठी असतं आणि जे बिग होतं, मोठं होतं ते अपर लॅश. त्याच्यानंतर परत थोडंसं मी युरोप गर्लचं हायलायटर घेतलंय बिकॉज ऑफ मला थोडं कमी वाटलं. तर थोडं चमकणं फार गरजेचं आहे. आणि चीन आणि नोज आणि थोडंसं फोरहेड. सो हे सगळं व्यवस्थित लावून घेतलंय. थोडंसं हायलाइटिंग करते. मला छान वाटत होतं कारण की मी छान दिसत होते. मला स्वतःलाच चांगलं वाटत होतं. त्याच्यानंतर मी मिस्ट वापरलाय मस्तपैकी. त्याच्यानंतर मी आता फॅननी सुकवून घेते. प्रत्येक गोष्ट आपल्याला फॅननी व्यवस्थित ड्राय करून घ्यायची आणि थोडं 2-2 मिनिटाचा टाइम द्यायचा. सो ह्याच्यानंतर थोडीशी कन्फ्यूज होते की आता टिकली कोणती लावायची. मी जास्त मोठी टिकली लावत नाही, पण बघूया मी एक कोणती लिपस्टिक लावते. तर तुम्हाला बेस कसा वाटतोय? आणि मग टिकली, एवढे टिकले आहेत. मग ह्यातली मला ॲज युजुअल चंद्राची कोर, जशी महाराष्ट्रीयन लोकांची हे फेव्हरेट आहे. सो मला असं वाटलं की थोडी लावून एक दुसरी वेगळी लावून ट्राय करूया. सो मी ही लावली एकदम गोल गरगरीत. मला नाही आवडली, पण शेवटी बोलतात ना आपल्या मराठी लोकांची आवड किंवा मराठी लोकांची चॉईस एकच आहे चंद्राची कोर. मग ही लावली. मग ह्याच्यात मला कम्फर्टेबल वाटलं थोडं. मग ही जरा व्यवस्थित वर खाली सेट केली आणि मला आवडली. सो मी कम्फर्टेबल झाले ह्याच्यात. तर त्याच्यानंतर मी हे घेतलं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र आहे आईचं माझ्या. पण आईला घेऊन दिलेलं आईला नको झालं. मग हे मी घातलं मंगळसूत्र आणि म्हणजे मला छान वाटलं. आईने मला दिलं. आई बोलली, "घेऊन जा. तुला घालायचं असेल तर कधी." आणि बांगड्या तर आहेच. हे मी ट्रेनमधनं घेतलेले कानातले. सो हे मला कानातले असे आवडतात मोठे. कारण की ते दिसून येतात चेहऱ्यावरती किंवा असं आपल्याला आपला चेहरा उठून दिसतो. कानातले, मंगळसूत्र हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा भरगच्च हवे. आणि ह्या बांगड्यांची तर ट्रेंडिंग तुम्हाला माहितीच आहे. सो हे बांगड्या मी आणलेल्या त्याच्यामध्ये मागे पुढे मी माझ्या गोल्डन कलरच्या बांगड्या घातलेल्या. सो फर्स्ट लूक मी पहिलं असं ओपन हेअरमध्ये ट्राय केलं. म्हणजे कसं वाटतं काय नाही. 1-2 फोटो घेतले आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि एकदम सिंपल आणि साधा आहे. तुम्ही माझा बिफोर पहिला बघितला असेल. एवढं काही खास नाहीये. लाईटी कमी आहेत, पण बऱ्यापैकी मला तरी वाटतं की सुंदर झालेला. मला वाटतं नाही कन्फर्म सुंदर झालेला. त्याच्यानंतर मी असे फोटो काढून घेतले. माझ्या मुलीने मस्त-मस्त मला फोटो काढून दिले. एक फोटो काढला आणि त्याच्यानंतर एक मी म्हणजे मी एक व्हिडिओसाठी बघत होते की कसं वाटतंय. त्याच्यानंतर मी हा गजरा घातला. हा गजरा थर्माकोलचा आहे आणि मी हेअर एक्सेसरीज लावून कंप्लीट लूक केलेला आहे. सो कसा वाटला व्हिडिओ आजचा? मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा